नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिकपासून गणित या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या सिरीजमधला भाग क्रमांक 4 बघत आहोत आणि पॉईंट कोणता चालू आहे आपला, तर घातांक हे प्रकरण चालू आहे आणि घातांक या प्रकरणामधला हा भाग क्रमांक किती आहे, तर हा भाग क्रमांक 4 आहे। मग तुम्ही जर इतर 3 भाग पाहिले नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये पहिलीच पिन कमेंट करून ठेवतो। सर्व व्हिडिओच्या लिंक तिथं तुम्हाला देऊन ठेवतो। हा भाग पाहण्याच्या आधी पहिले तुम्ही भाग क्रमांक 1 बघा, भाग क्रमांक 2 बघा आणि भाग क्रमांक 3 बघा आणि त्यानंतर भाग क्रमांक 4ला सुरुवात करा, कारण की तुम्हाला सर्व त्यावेळेसच व्यवस्थित कळतील। मग आपले व्हिडिओ कधी येतात, तर रोज संध्याकाळी 8:30 वाजता आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात। तर मग तुम्ही त्यासाठी आपल्या चॅनलला काय करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा जर नवीन असाल तर, आणि पहिलेच आपल्या चॅनलवर आलेला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि आपल्या मित्रांना शेअर करा। जर तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर कोलते सर भालगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण प्रत्येक प्रकरण झाल्यानंतर प्रत्येक प्रकरणावरती 50 प्रश्नांची एक टेस्ट घेत असतो। त्या टेस्टमध्ये आपला मोठं आहे, आपलं ध्येय आहे किमान प्रत्येक विद्यार्थ्याला जे 45 मार्क आले पाहिजे। जर एका प्रकरणावरील जर त्याने पूर्णचे पूर्ण व्हिडिओ कव्हर केले तर 50 पैकी 45 मार्क सहज येतात आणि तुमचा पोलीस भरतीतला एकही प्रश्न या टॉपिकच्या बाहेर जाणार नाही, असे प्रश्न यामध्ये घेतलेले असतात। हे तर लक्षात ठेवा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। बघू प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 आहे बघा, 0.0578 बरोबर 57.8 गुणिला 10चा x घात, तर x बरोबर किती, अशा पद्धतीचा हा आजचा आपला प्रश्न आहे। मग चला याला सॉल्व करून घेऊ। बघा 0.0578 बरोबर 57.8 गुणिला 10चा x घात आणि आपल्याला विचारलंय तर x बरोबर किती। तर बघा पॉईंटच्या नंतर इकडे किती संख्या आहे, 4 येतात, परंतु इकडे किती संख्या आहे पॉईंटच्या नंतर, एकच आहेत, बरोबर आहे। म्हणून आपण काय करू, 57.8 गुणिला किती आहे, तर 10 आहेत। मग 10ला पॉईंट समान करण्यासाठी किती शून्य द्यावं लागतील 10 वरती अजून, तर बघा 1 2 किती शून्य द्यावं लागेल, 2। आता यांची क्रिया करून घेऊ, 57.8 आणि 1 2 आणि 3, 1 2 3। बघा आता इथं पॉईंट नंतर किती संख्या आहे, 1 2 3 4, 4 अंक आहे पॉईंट नंतर, आणि इथं पण किती झाले आता 1 2 3 4, 4 अंक झाले पॉईंट नंतर। बघा मग किती शून्य द्यावे लागले आपल्याला, तर आपण इथं 3 शून्य आहेत, 8 वर किती शून्य आहेत, 3 शून्य आहेत, म्हणून आपल्याला 10चा कितवा घात घ्यावा लागेल, तिसरा घ्यावा लागेल। परंतु हे पॉईंट नंतर 3 शून्य आहेत, म्हणून याला काय करा, 10चा मायनस तिसरा घात घ्या। 10चा कितवा घात, मायनस तिसरा घात घ्या, आणि आपल्याला कोणाची किंमत विचारली, तर एक्सची किंमत विचारली। मग एक्सची किंमत काय ठेवली आपण, तर मायनस तिसरा घात काय ठेवली, एक्स बरोबर किती मग, तर -3। मग या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तुम्हाला प्रश्न दिसत असेल प्रश्न क्रमांक 11, तर मग आपण 10 प्रश्न कुठे आहेत आपले, तर 10 प्रश्न तुम्हाला भेटतील याच्या आधीच्या भागामध्ये, म्हणजेच भाग 3 मध्ये। आणि हा भाग 3 तुम्हाला कुठं सापडेल, तर हा भाग 3 जो आहे कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला पिन करून ठेवलेला आहे, लक्षात ठेवा। तिथं जाऊन तुम्ही भाग 3 बघून घ्या, ज्यांनी बघितलेलं नसेल त्यांनी। चला मग आपण पुढचा प्रश्न बघू। तोपर्यंत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12। प्रश्न काय आहेत, 27 बरोबर 3चा x घात प्लस 3चा y घात प्लस 3चा z घात, 3चा कोणता घात, z घात, तर xyz बरोबर किती, बरोबर आहे। तर बघा मग 27 बरोबर 3चा कितवा घात, x घात, अधिक 3चा कितवा घात, तर 3चा y घात, अधिक 3चा कितवा घात, तर 3चा z घात, आणि यांच्या किमती ठेवल्यानंतर त्याची किंमत किती यायला पाहिजे, म्हणे 27 यायला पाहिजे। मग मी आता किमती ठेवतो। आता ह्या किमती तुम्हाला जुळवाव्या लागतात,
अंदाजी जुळवाव्या लागतात, अंदाज बांधून. तर बघा मग मी 3चा दुसरा घात घेतो, म्हणजे मी एक्सची किंमत काय ठेवली तर 2 ठेवली, प्लस मी 3 वायचा पुन्हा वायची किंमत पण 2च ठेवतो, म्हणजे 3चा दुसरा घात, पुन्हा जो झेड आहे त्या झेडची किंमत पण काय ठेवतो मी आता 2च ठेवतो, झेडची किंमत पण काय ठेवली 2, म्हणजे 3चा कितवा घात येईल मग आता दुसरा घात येईल. मग आता घ्या क्रिया करून, तर बघा 27 बरोबर 3चा दुसरा घात 9, पुन्हा या 3चा दुसरा घात पण 9, आणि शेवटच्या 3चा पण दुसरा घात किती तर 9. जर या तिघांची बेरीज केली तर 27 आली, आणि इकडं पण काय बरोबर 27, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू सारखी झाली, म्हणजे आपण ह्या ज्या किमती घेतल्या आहे तर या किमती बरोबर आहे. मग आपल्या शेवटी काय विचारलंय तर एक्स प्लस वाय प्लस झेड बरोबर किती, तर मग किती 2 + 2 + 2 बरोबर किती होतात तर 6 होतात. मग या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, हे ते लक्षात ठेवा. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत आपला प्रश्न क्रमांक 13. कोणता प्रश्न आहे नेक्स्ट? प्रश्न क्रमांक 13. एकदा आपण प्रश्न लिहून घेऊ. काय प्रश्न आहेत? 36चा 1/2 घात भागिले 36. मग सगळ्यात पहिले आपल्याला या 36ची क्रिया करून घ्यावं लागणार. 36चा 1/2 घात म्हणजे काय तर मग याचं वर्गमूळ घ्यायचं 36चं. 36चं वर्गमूळ किती तर 6. 6 भागिले किती 36. 6 भागिले किती 36. आणि तुम्ही जर 6 भागिले 36ची क्रिया करून घेतली तर बघा 6 1 6 भागिले 36 आहे पुढं, मग 6 6 किती 36. मग याचं काय उत्तर येईल आता तर याला आडव्या पद्धतीमध्ये येते, याला उभ्या पद्धतीमध्ये करून घ्या. 1/6 आहे का बघा बरं पर्यायामध्ये 1/6 आहे, तर कमेंटमध्ये सांगा मग किती नंबरला आहे तर 1 नंबरला आहे, बरोबर. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं पर्याय क्रमांक 1. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 14. नेक्स्ट प्रश्न काय आहेत? नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 14. नेक्स्ट प्रश्नामध्ये काय सांगितले आपल्याला एचा -3/2 घात कंसाचा -8/3 घात बरोबर एचा एक्सवा घात, तर एक्स बरोबर किती, या पद्धतीचा प्रश्न आहे. बघा एकदम सोपा प्रश्न आहे. कंस देऊन घ्या. कंस एचा कितवा घात सांगितला आहे तुम्हाला -3/2 घात, आणि कंस बंद कंसाचा -8/3 घात बरोबर काय एचा एक्सवा घात, बरोबर. मग आता घाताचा घात असेल तर काय करतो आपण, घाताचा घात असेल तर आपण डायरेक्ट गुणाकार करतो, सगळ्यांना माहिती आहे. म्हणून पाया लिहून घेतला आणि घाताच्या घाताचा गुणाकार करून घेतला. 3/2 गुणिला 8/3 बरोबर काय मग एचा एक्सवा घात, बरोबर काय एचा एक्सवा घात, बरोबर आहे. मग इथं ए कॅन्सल होऊन जाईल. मग आपल्याकडे काय उरलंय फक्त 3/2 गुणिला 8/3 बरोबर काय राहील एक्स राहील. तर मग त्याला मी समोर लिहून घेतो बघा 3/2 गुणिला 8/3 बरोबर एक्स, बरोबर. कारण की आपल्याला फक्त एक्सचीच क्रिया करायची आहे, म्हणून आपण ए काय करून टाकला पाया कॅन्सल करून टाकला. बघा 3 3 काय होऊन जातील कॅन्सल, 3 1 3 झाले कॅन्सल. मग बे 1 बे चोक 8. मग आपलं एक्स बरोबर काय आलं, बरोबर एक्स बरोबर राहिले आपले फक्त 4. एक्स बरोबर किती राहिले आपले 4 राहिलेले आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं तर मग पर्याय क्रमांक 4 आलेलं आहेत. मग बघा एखादा म्हणाल सर मग हे कुठं गेलं तर बघा गुणाकारामध्ये जर मायनसच्या चिन्हांची संख्या 2 आहे म्हणजे अंक कोणता आहे हा सम आहे, तर मग येणाऱ्या उत्तराला जे तर बेरजेचं चिन्ह लागतं हे लक्षात ठेवा. आणि जर येणाऱ्या उत्तराला समज मायनसचे चिन्ह जर प्रश्नामध्ये 3 असते आणि दोघांमध्ये गुणाकार असतात, 3 हा अंक कोणता आहे तर विषम आहे, हा 3 अंक कोणता आहे तर विषम आहे, तर मग येणाऱ्या उत्तराला कोणतं चिन्ह लागलं असतं तर मायनसचं. परंतु इथं किती आहे 2च आहे म्हणल्यावर समसंख्या आली म्हणून उत्तराला काय आलं होतं आपलं प्लसचं चिन्ह लागलेलं होतं, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे +4. एक्सची किंमत काय आली मग +4 आलेली आहेत, हे इथे लक्षात ठेवा. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 15. 125 गुणिला 625 बरोबर 5चा m वा घात, तर m बरोबर किती.
तर मग सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागणार, पाया समान करावं लागणार आहे आणि 125 आणि 625 हे दोन्ही पण 5च्या पटीत आहे. बरोबर आहे. मग बघू सगळ्यात पहिले आपण कन्वर्ट करून घेऊ कोणाला, तर 125ला. 125 म्हणजे 5चा कितवा घात, तर करून घ्या बघा. 5 गुणिले 5, 5 5 25, 25 5 125 म्हणजे 5चा कितवा घात झाला हा, तर 3रा घात झाला. त्याच्यानंतर इथं 625, मग 5चा कितवा घात आहे, तर 625 बरोबर 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5, 5 5 25, 25 गुणिले 5 125 आणि 125 गुणिले 5 किती, तर 625. म्हणून हा 5चा कितवा घात झाला, तर 4था घात झाला. बरोबर. हा 5चा कितवा घात झाला, 4था घात झाला. मग गणितामध्ये मांडत असताना आपण 125 न घेता 5चा 3रा घात घेऊ. मग घेतलं 5चा 3रा घात, गुणाकाराचं चिन्ह देऊन घेऊ. मग आता इथं 625 न घेता काय घेऊ, 5चा 4था घात बरोबर 5चा यमवा घात. बरोबर. मग आता पाया कसा झाला, समान झाला, एकच वेळेस घ्या 5चा आणि दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह म्हणजे घातांकाची ऑटोमॅटिक बेरीज होणार आहे. 3 + 4 बरोबर 5चा यमवा घात. बरोबर आहे. आपल्याला फक्त यमची किंमत विचारली आहे म्हणून तुम्ही काय करू शकता, आता 5 5 कॅन्सल करू शकतात. म्हणजे तुमच्याकडे काय उरलंय, फक्त 3 + 4 बरोबर यम उरलेलं आहे. मग 3 + 4 जर केलं तर किती होतं, तर 3 + 4 जर केलं तर 7 होतं आणि बरोबर यम. तर मग यमची किंमत काय मिळाली आपल्याला, तर 7 मिळाली. पर्याय होता 2. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, काय आहेत, कंसामध्ये पुन्हा कंस 5चा 0वा घात गुणिले 5चा 5वा घात कंस बंद, कंसाचा 3/5 घात पुन्हा दुसरा कंस बंद आणि त्या कंसाचा 10/3 घात. या पद्धतीचा प्रश्न आहे. बरोबर आहे. मग सगळ्यात पहिले आपल्याला हा मधला जो कंस आहे हा कंस सोडवावा लागेल. मग हा कंस सोडून घेत असताना सगळ्यात पहिले याची किंमत किती आली, तर तुम्हाला माहिती कोणत्याही संख्येचा जर 0वा घात असेल, तर कोणत्याही संख्येचा जर 0वा घात असेल तर त्याचं उत्तर किती येत असतं, 1 येत असतं. म्हणून आपण याला काय करणार, डायरेक्ट याची किंमत बाहेर काढणार. 1 गुणिला 5चा 5वा घात हा कंस बंद, कंसाचा 3/5 घात पुन्हा दुसरा पण कंस बंद झाला आणि त्याचा 10/3 घात. बरोबर. इथपर्यंत समजलं असेल. तर चला पुढं प्रश्न बघू. तर आता यांची दोघांची क्रिया करून घेतली जर, तर हा येईल 5चा 5वा घात, ही झाली यांची क्रिया. आणि घाताचा घात आहे, कंसाचा घात म्हणजे घाताचा घात असेल तर आपण काय करतो, गुणाकार करतो घातांकाचा. मग 3/मध्ये किती, तर 5 आणि पुन्हा गुणाकार, तर 10/मध्ये किती, 3. मग हा गुणाकार आपला इथं झालेला आहे. आता यांची क्रिया करायची बाकी आहेत फक्त. बघा याच्या छेदात काय नाही म्हणल्यावर कोणी, तर 1 आहे. म्हणजे हा 5 हा 5 कॅन्सल होईल, हा 3 हा 3 कॅन्सल होईल. बरोबर आहे. हा 5 कॅन्सल, हा 3 कॅन्सल. मग आपल्याकडं काय उरलंय फक्त, तर आपल्याकडं उरलाय फक्त 5चा 10वा घात. कितवा घात, 5चा 10वा घात. तर मग या संपूर्ण समीकरणाचं उत्तर काय आलं, तर 5चा 10वा घात. आणि पर्याय किती होता, मग पर्याय क्रमांक 1 इथं दिसतंय तुम्हाला, 5चा 10वा घात. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला. पुढचा प्रश्न आहेत काय, प्रश्न क्रमांक 17. हे ऑप्शन डिलीट मारून ठेवा, हे ऑप्शन आपल्या कामाचे नाहीत, आपले ऑप्शन पण इकडंच आहेत. बरोबर. चला मग नेक्स्ट प्रश्न बघून घेऊत आपण. नेक्स्ट प्रश्न काय तरी आपला, तर बघा, एक्सचा 9वा घात बरोबर -512. तर काय सांगितलंय, एक्स बरोबर किती, एक्स बरोबर किती. तर मग या पद्धतीचा हा प्रश्न दिलेला आहे. मग सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचे, आता हा एक्स चा 9वा घात बरोबर या 512चे आपलं काय गुणाकार रूपामध्ये लिहायच्यात. 512 कोणत्या रूपामध्ये लिहायच्यात, गुणाकार रूपामध्ये लिहायचा आहे. मग बघा याला गुणाकार रूपामध्ये हा कुणाचा घन आहे रे, तर हा 8चा घन आहे. कुणाचा घन आहेत, 8चा घन आहेत. मग याला लिहून घ्या, -8चा वर्ग गुणिले -8चा घन, -8चा घन
झाला आता हा -8चा घन. कुणाचा घन झाला हा? तर हा -8चा घन झाला. -8चा घन बरोबर किती होणार आहे आता? तर 512. -512 हा एवढा होईल. तर मग याची पुन्हा आपल्याला फोड करायची. आता काय करायची? त्याची आपल्याला पुन्हा फोड करायची आहेत. मग याची पुन्हा फोड कशी करता येईल आता? तर पुन्हा याची आपल्याला फोल्ड करता येईल. तर बघा, एक्सचा 9वा घात बरोबर 2चा 3रा घात गुणिले 2चा 3रा घात गुणिले 2चा 3रा घात बरोबर 2चा 3रा घात गुणिले 2चा 3रा घात गुणिले 2चा 3रा घात. आता पाया किती वेळेस आला? तर पाया एकच वेळेस आला. म्हणून एक्सचा 9वा घात बरोबर पाया एक वेळेस घेऊन घ्या आणि घातांकाची बेरीज करून घ्या. आता कारण गुणाकाराचं चिन्ह आहे. 3 + 3 + 3 बरोबर किती होणार आहे मग आता? तर इकडं समोर लिहून घेऊ आपण. बरोबर होणार आहेत बघा आता, एक्सचा 9वा घात बरोबर 2चा, यांची सगळ्यांची बेरीज जर करून घेतली तर आपला येणार आहे 2चा कितवा घात? तर 9वा घात. तर मग आता घातांक समान झाला म्हणून उडवून टाका, कारण की आपल्या एक्सची किंमत काढायची आणि एक्स आपला इथं काय आहे? तर एक्स आपला इथं पाया आहे. म्हणून याची किंमत किती आली? तर 2 आली. आणि हे तर लक्षात ठेवलंय का तुम्ही? हा इथं मायनस आहे. तर मग हे सगळे काय असणार आहे? तर मायनस असणार आहे. आणि 1 2 3, आता मी पहिले पण सांगितलं होतं तुम्हाला, मायनसची संख्या किती? आता 3 आहे. अंक कोणता आहे? विषम आहे. अंक कोणता आहे? तर विषम आहे. म्हणून ह्या येणाऱ्या उत्तराला चिन्ह कोणतं लागल? तर मायनसचं लागल. आणि एक्स बरोबर किती असतील मग? +2 नाही तर कोणते 2 असतील मग? -2 असतील. हे इथे लक्षात ठेवायचे. आणि या प्रश्नाचं उत्तर किती आहेत मग? पर्याय क्रमांक 1. बरोबर, पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 18. किती आहेत? प्रश्न क्रमांक 18 आहेत. मग प्रश्न काय आहेत? 3चा 5वा घात भागिले 3चा 9वा घात कंसाचा 5वा घात गुणिले 3चा -6 घात, या पद्धतीचा हा प्रश्न आहे. सगळ्यात पहिले मग आपल्याला काय करावं लागणार? आता हा कंस जो आहे हा कंस सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. तर कंस सॉल्व्ह करून घेऊ. सगळ्यात पहिले बघा, पाया समाने एकदाच लिहू. मध्ये कोणते आहेत? 5वा घात लिहून घेतला, पण मध्ये भागाकारचं चिन्ह आहे म्हणून पायाची वजाबाकी होणार आहे. बरोबर, पायाची वजाबाकी करून घेऊ. पायाची वजाबाकी करून घेऊ. बाकीचं गणित समोरचं पण लिहून ठेवा. बघा मग पुन्हा बाहेर काय? याचा 5वा घात आहे. पुन्हा गुणाकारामध्ये 3चा -6वा घात आहे. झालं क्लिअर इथपर्यंत? मग आता यांची दोघांची क्रिया करून घ्या. कंसातली पहिले 3चा -4था घात, घाताचा घात आहे, गुणाकार द्या, गुणिले 3चा -6वा घात. झालं इथपर्यंत क्लिअर? मग चला पुढं चला. तर आता यांचा दोघांचा काय करून घ्या? गुणाकार करून घ्या. 5 चोक किती? 20 आणि मायनसचं चिन्ह देऊन टाका. बरोबर, आणि गुणिला 3 गुणिला -6. इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर आपण प्रश्न पुढं बघू. बघा आता याच्यामध्ये काय झालेले आहेत? आता पाया पुन्हा समान दिसतो इथं, एकच वेळेस लिहू शकतात. मग एक वेळेस पाया लिहिला, दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून तुम्ही इथं बेरीज घेऊ शकता घातांकाची. बघा, हा -20 प्लस -6 प्लस -6, दोघांची प्लस प्लस मायनस मायनस आहे, प्लस होऊन जाईल म्हणजे दोघांची बेरीज इथं होणार आहे. मग दोघांची बेरीज करून घ्या. 3चा 26वा घात, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह किती आहे? कोणतं आहे? तर ते मायनस आहे. म्हणजे 3चा -26वा घात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. किती नंबरला होता पर्याय? तर पर्याय 2 नंबरला होता. हे ते लक्षात ठेवा. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 काय आहेत? तर बघा, 3चा 3रा घात, सॉरी 10चा 3रा घात अधिक 10चा 2रा घात प्लस 10चा पहिला घात मायनस 10चा -1 घात, या पद्धतीचा हा प्रश्न आहे. मग आपण सगळ्यांच्या अगोदर किमती लिहून घेऊ. 3चा 10वा घात म्हणजे किती? तर मग 1000. बरोबर, दुसरी किंमत काय आहे? 10चा कितवा घात? 10चा कितवा घात? 10चा 2रा घात, किंमत किती? 100. त्याच्यानंतर 10चा पहिला घात, किंमत किती? 10. आणि या तिघांची बेरीज करायला सांगितली सुरुवातीचे. काय सांगितले? तिघांची सुरुवातीच्या
बेरीज करायला सांगितलेली आहे, म्हणून यांची बेरीज करून घेऊ आपण. 0 1 1 1 म्हणजे 1110 यांची बेरीज आली. पण शेवटला मायनस करायला सांगितलंय आणि याची किंमत काय असणार आहे? मग हा काय आहे, 10चा मायनस पहिला घात बरोबर याची किंमत असणार आहे 0.1. काय असणार याची किंमत? तर 0.1 याची किंमत असणार आहे. मग आता हे वजा करून टाकायचं 0.1 यातून. तर बघा मग लिहून घ्या. आता काय लिहायचे? 1110 मायनस काय लिहायचे? 0.1. पॉईंट देऊन घ्या, इथं 0 देऊन घ्या. आता वजा बाकी करा. 10 शून्यामधून 1 गेला जात नाही म्हणून हातचा घेऊन घेतला, इथं 10 झाले. 10 मधून 1 गेला खाली उरला 9, हातचा परत करून दिला, पुन्हा इथं जात नाही म्हणून 10 झाले. बरोबर आहे. 10 मधून 1 गेला म्हणजे खाली उरला 9, हातचा परत केला, पुन्हा एकातून 1 गेला खाली उरला 0. आणि इथं काय तर 11 जशाला तसे, आणि पॉईंट खाली पॉईंट उत्तरामध्ये पण देऊन घ्या. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आहे 1109.9. किती नंबरला पर्याय होता रे? बघा इथं 1 नंबरलाच पर्याय दिसतो आहे. किती सोपं आहे, पण व्यवस्थित कळलेलं पाहिजे. परंतु तुम्हाला याच्यासाठी घातांकाचे नियम व्यवस्थित क्लिअर करावं लागणार आहे, आणि त्यासाठी महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला घातांकावरती नियमावरती आधारित आपला भाग 1 आणि भाग 2. भाग 1 आणि 2 जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर घातांकावरती तुमचे कुठलेच प्रश्न चुकणार नाही, याची आपली पूर्णपणे गॅरंटी आहेत. चला मग पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. पुढचा प्रश्न कोणता आहे? प्रश्न क्रमांक 21. काय दिलेले आहेत? 32 भागिले 243 कंसामध्ये कंसाचा -4/5 या पद्धतीचा हा प्रश्न आहे. मग सगळ्यात पहिले या मायनसला प्लस करून घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला माहिती आहे या अपूर्णांकाचा काय करावं लागेल? व्यस्त करावं लागेल. व्यस्त कसा होईल मग? 243 छेदामध्ये किती? तर 32. 243 छेदामध्ये किती? तर 32. आणि आता याचा व्यस्त केला म्हणजे हा किती होणार आहे मग? 4/5. याचं मायनसचं चिन्ह जे तिथे दिसतंय तुम्हाला ते काय होऊन जाईल? आता निघून गेलेलं आहेत. मग आता 243 कोणाचा घात आहे सांगता येईल का तुम्हाला? तर बघा 243 हा जो आहे तर 3चा 5वा घात आहे. कितवा घात? 3चा 5वा घात. आणि 32 जर विचार केला तर 2चा 5वा घात आहे. बरोबर आहे. 2चा 5वा घात आहे. आता हा दोघांना पण घात न देता आपण कंबाईन कंसाला घात देऊ. काय करून घेऊ? कंबाईन कंसाला घात देऊ. म्हणजे 3/2 याचा कितवा घात? 5वा घात. आणि पुन्हा गुणाकारामध्ये याचा पुन्हा घात आहे म्हणजे इथं गुणाकारामध्ये येईल, म्हणजे 4/5वा घात. बरोबर. मग या पद्धतीने हे काय होणार आहेत? हे उदाहरण होणार आहेत. मग चला या प्रश्नाला पुढं सॉल्व्ह करू. हे मिटवून घेऊ इथं म्हणजे आपल्याला जागा मोकळी होईल. आता याला इथं काय करून घेऊ? मिटवून घेतलेले आहेत. चला मग पुढं सोडवून घेऊ या प्रश्नाला. आता इथपर्यंत समजलं तर इथं काय होईल? आता 5 काय होऊन जातील? ॲटोमॅटिक कॅन्सल होऊन जातील. मग आपल्याकडे काय उरलंय? फक्त 3चा 2रा घात कंसाचा 4था घात. बरोबर आहे. मग या 3चा 4था घात काढायचा. 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81. म्हणजे अंशामध्ये किती मिळतील? तर 81 मिळतील. आणि छेदामध्ये छेदाचा पण काय करून घ्यायचा? घात काढून ठेवायचा आहे, कारण हा जो घात आहे हा दोघांना पण लागू आहेत. मग बघा 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, म्हणजे छेदामध्ये किती येतील? 16 येतील. तर हे संक्षिप्त होतंय का? अजून संक्षिप्त होत नाही. म्हणून आपलं फायनल उत्तर काय? तर फायनल उत्तर हेच आहे, हे लक्षात ठेवा. आणि पर्याय किती होता? तर पर्याय क्रमांक तुम्हाला दिसतोय बघा इथं, पर्याय क्रमांक 2 झालाय क्लिअर. मग 21 नंबरचा प्रश्न. व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर मला कमेंटमध्ये काहीतरी प्रतिक्रिया द्या, अन्यथा मला शिकविण्याची पद्धत बदलावी लागेल तुम्हाला जर व्हिडिओ समजत नसतील तर. मग चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय आहे? 64चा 1/6 घात बरोबर x. 64चा कितवा घात आहे? 1/6.
याचा अर्थ काय होतोय माहिती का, हे 64 जे आहेत कोणाच्या तरी 6 पट आहे. काय होतं याचा अर्थ, कोणाच्या तरी 6 पट आहे आणि तीच आपल्या एक्सची काय असणार आहे तर किंमत असणार आहे. हे इथं लक्षात ठेवायचंय. मग कोणाच्या 6 पट आहे हा एक्स, तर 2च्या. बघा करून बघा, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 बरोबर किती वेळेस झाला, 1 2 3 4 5 आणि हा 6 वेळेस. बघा बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64 बरोबर आहे. मग याची किंमत काय असणार आहे तर 2. काय किंमत असेल, हा 2चा 6वा घात आहे बरोबर. 2चा कितवा घात येणार आहे, हा 6वा घात आहे. म्हणून आपल्याला घात नाही विचारलाय, आपल्याला एक्सची किंमत विचारली आहे, म्हणजे एक्सचा कितवा घात असणार आहे हा तर 6वा घात आहे. आणि याच्यामध्ये जर 2ची किंमत ठेवून घेतली तर डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणजे दोन्ही बाजूला उत्तर किती येणार आहे आपलं 1 1 येणार आहे. म्हणजे आपण जी किंमत ग्राह्य धरली एक्सची ती किंमत किती येत मग 2. किती होती, पर्याय क्रमांक 1. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा 23. प्रश्न क्रमांक किती तर 23 नेक्स्ट प्रश्न आहेत. काय सांगतोय तो आपल्याला, 3चा -5वा घात गुणाकार व्यस्त करा. गुणाकार व्यस्तचा नियमच आहे. तुम्हाला गुणाकार व्यस्त करायला सांगितलंय, फक्त घातांकाचं चिन्ह बदला. काय करा, फक्त घातांकाचं चिन्ह बदला, झाला गुणाकार व्यस्त. मग घातांक इथं कसा आहे तर मायनस आहेत, -5 आहे. इकडे आल्यावर काय होईल तो +5 होईल. मग याचं उत्तर किती होईल तर पर्याय क्रमांक 3. काय होईल, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होईल, म्हणजे 3चा 5वा घात. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा काय आहेत, वर्गमुळामध्ये 1.21 भागिला x बरोबर 10. कळलाय हा प्रश्न आता तुम्हाला, तर मी याला इथं खाली लिहून घेतो बघा. 1.21 भागिला x बरोबर 10 बरोबर. सगळ्यात पहिले मग आपल्याला काय करावं लागणार आहे, हे जे चिन्ह आहे ते सगळ्याला येतात. आता हे चिन्ह काढायचे, तर मग हे चिन्ह काढायचं असेल तर काय करायचं, याला वर्ग देऊन टाकायचा आणि ह्या 10ला पण काय करून टाकायचा, वर्ग देऊन टाकायचा आहे बरोबर आहे. 10चा वर्ग किती झाला, 100 झाला बरोबर. आणि याचा काय होऊन जाईल आता, ऑटोमॅटिक हे वर्गमुळामधून बाहेर निघून जाईल. काय निघेल बाहेर तर 1.21 छेदामध्ये x बरोबर. हे काय होऊन जाईल आता, बाहेर निघून जाईल. मग आता क्लिअर झाले. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे चल जागा सोडत नाही, परंतु जेव्हा चल छेदामध्ये येतं तेव्हा मात्र चल जागा सोडत असतं. तर मग इकडं 1.21 बरोबर x होईल आणि हा जो 100 आहे हा इकडं छेदामध्ये येऊन जाईल बरोबर. म्हणजे आता x बरोबर किती आला, x गेला का अंशामध्ये आपला गेलेला आहे. मग आता ही क्रिया करून घेऊ. तर मग बघा आता 1.21 किती रे, पॉईंट किती, पॉईंट नंतर सांग किती, 1 आणि 2, म्हणजे आपल्याला 100 वरती 2 शून्य द्यावं लागतील, तेव्हा हा इथला पॉईंट जो आहे हा निघून जाईल. 100 वरती 2 शून्य दिले म्हणजे आपला हा पॉईंट काय झाला आता निघून गेलेला आहे. इथं लक्षात ठेवा. आता हा पॉईंट काय झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे. आता पॉईंट राहिले नाही. मग आपल्याकडे काय राहील फक्त 121 छेदामध्ये किती तर 10,000 बरोबर. मग आता यांची क्रिया करून घ्या, द्या इकडं यांची क्रिया करून घ्या. 1 वरती किती शून्य आहेत, 4 शून्य आहेत, म्हणून बघा मग तेवढ्या 4 संख्या सोडून पॉईंट देऊन घ्या अंशामध्ये. 1 2 3 आणि ह्या 4 संख्या सोडून मी काय केलेलं आहे पॉईंट देऊन घेतलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं मग 0.121. 0.121 हे ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर आलेलं आहे आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. जर व्हिडिओ समजत असेल आणि व्हिडिओ शिकवलेलं कळत असेल तर प्रतिक्रिया द्या. आणि अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपला व्हिडिओ जवळपास संपत आलेला आहे. अजून एकच प्रश्न इथे बाकी राहिलेला आहे. हा एक आणि अजून एक प्रश्न आहेत फक्त. चला मग आला, याला काय होतंय, याचा पाया समान होईल का, अजूक नाही होणार. तर मग याला काय करायचं, त्या प्रश्नाला सविस्तर लिहून घ्यायचे. प्रश्न आहेत 8चा तिसरा घात गुणिले 4चा दुसरा घात गुणिले 2चा दुसरा घात भागिले 64 बरोबर. मग आता लिहून घ्या. 8चा कितवा घात आहे, तिसरा, मग 3 वेळेस 8 गुणाकारात लिहा. त्याच्यानंतर 4चा कितवा घात आहे,
तर दुसरा घात आहे म्हणून 2 वेळेस लिहा. 2चा कितवा घात आहे तर दुसरा घात आहे, पुन्हा 2 वेळेस लिहा. 2 पण एकदा चेक करून घ्या. 3चा तिसरा घात 3 वेळेस लिहिलं, 2चा दुसरा घात 2 वेळेस लिहिलं, त्याच्यानंतर 2चा दुसरा घात 2 वेळेस लिहिलं. 4चा कितवा घात आहे दुसरा घात आहे 2 वेळेस लिहून घेतलं, आणि 64चा कितवाच घात नाही म्हणून फक्त एकच वेळेस लिहून घेतलं. आता यांची बिनधास्त क्रिया करायला काही अडचण नाही तुम्हाला. आता क्रिया करायला सुरुवात करून टाकू. बघा 8 1 8, 8 8 64, 8 हा 8 कॅन्सल, हा 8 कॅन्सल, बरोबर आहे. मग आता ह्या सगळ्यांचा आपण पाया समान करू शकतो, कारण की 8 जो आहेत 2चा कितवा घात आहे तिसरा घात आहे, बरोबर. हा 4 जो आहेत 2चा कितवा घात आहे तर दुसरा घात आहे, बेदुने 4, आणि हा 4 पुन्हा 2चा दुसरा घात, आणि या दोघांचा कंबाईन लिहितोय मी 2चा दुसरा घात. 2चा कितवा घात तर दुसरा घात कंबाईन लिहितोय. आता सगळ्यांचा पाया कसा दिसतोय रे तुम्हाला, समान दिसतो आहे. मग काय करा, एकच वेळेस लिहून घ्या. आणि घात सगळ्यांच्या मध्ये कोणती क्रिया आहे गुणाकाराची, म्हणून घातांकाची बेरीज करून घ्या. 3 + 2 + 2 + 2, बरोबर. 2 आणि 2 4 आणि 2 6, 6 आणि 3 किती 9. तर मग आपला जो आहे इथं वरती घेऊन घेतो 2चा कितवा घात आला, मग 9वा घात आलेला आहे. मग आपला पर्याय किती होता तर पर्याय क्रमांक किती होता तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला मग शेवटचा प्रश्न बघू. आता शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. कोणता प्रश्न आहे तर शेवटचा तर प्रश्न क्रमांक 26 आहे. आता मला असं वाटतंय की हा प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवत नाही, तुम्ही मला याचं उत्तर कमेंटमध्ये द्या. कुठं द्यायचं उत्तर कमेंटमध्ये द्या. मी आवर्जून सर्वांच्या कमेंट बघत असतो. नेमका शेवटच्या प्रश्नाचं उत्तर कोणी कोणी दिलंय, कोणी कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला आहे हे माझ्या पण लक्षात येईल. चला मग आजच्या दिवस इथंच थांबू. धन्यवाद.